हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि आता मी चालली आहे मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी। तर आता पूजेसाठी मी जे काही साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते। तर पूजा करण्यासाठी हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे बघा। महत्त्वाचं म्हणजे मला यामध्ये पांढरं फूलच भेटलं नाही, तर आता पाणी मी इथं भरून घेतले। दूध मी डब्यामध्येच घेतले, गेल्यानंतर मी ते त्या तांब्यामध्ये काढून घेईन। तर अशा प्रकारे मी ही पूजेचं ताट सगळं भरून घेतलेलं आहे। चला आता मंदिरामध्ये जाऊन पूजा करून येऊ। तर माझं क्वार्टर आहे लास्ट लाईनला, ही आहे 2 नंबरची लाईन आणि इथे ह्या 2 माझ्या मराठी मैत्रिणी राहतात। तर आता हा जो रोड आहे तो कॅन्टीनकडे गेलेला आहे। तर बघा किती छान झाडी आहे ना। तर इथूनच थेट आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये। 4 दिवस पाऊस लागला आणि त्यानंतर पाऊसच बंद झाला, पण पाऊस लागला तेव्हापासून झाडी खूप छान झालेली आहे। तर आता रोड बघा किती क्लीन आहे, मस्त वाटते कॅम्पमध्ये फिरायला। तर आता डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये आणि तिथलं मी तुम्हाला दाखवते। म्हणजे बोलत बोलत गेलं तर मंदिर खूप जवळ आहे, पण असं एकटं वगैरे गेलं तर खूप दूर वाटते। गावाकडे गेलं की सारं महिना 1.5 महिना राहिला पूर्ण डाऊन कलर होऊन येतो। ओरिजिनल कलर मध्ये शेताने होतो, घरी राहिलं तर नाही होत, शेतात गेलं तर होतं। पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आज अजिबात गर्दी नाही। सगळ्या जणी येणार होत्या 11:30 नंतर, तर आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो, त्यामुळे मंदिरामध्ये बघा कोणीच दिसत नाही। एक जण ताई होती, ती पूजा करून घेत होती, तर मग आम्ही थोडंसं साईडला बसलो। पूजा झालेली आहे आमची आणि आम्ही आता सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून नमस्कार करत होतो। तर बघा आम्ही पूजा करतेला तर काही व्हिडिओ मी केला नाही, कारण मोबाईल कोण धरणार, कारण ह्या त्यावेळी नव्हत्या आलेल्या। मग ह्या करतेला मी थोडंसं दाखवलं। त्यानंतर बघा इथे आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावून घेत होतो। तर आता उठायला कंटाळा आलाय म्हणून खाली बसूनच चालू आहे। दीदी कहाँ की आप? ये दीदी यूपी की है, शीतल ताई, स्वप्नाली ताई, जळगावच्या ताई ना? हां, जळगाव ताई, या अहमदनगर नगरच्या नाही, सॉरी आता काय म्हणायचं त्याला, अहिल्यानगर। मी आरती पुरी गाते तिला फोटो काढ। चला आता घरी जाऊ। फ्रेंड्स, मी आत्ता घरी आलेले आहे। आता मग घरातलं थोडंफार काम अजून आहे, ते आता आवरेन आणि त्याच्यानंतर मग साबुदाणा वगैरे करेन। तर इथे हा साबुदाणा माझा तयार झालेला आहे। माझा आणि यांचाच उपवास आहे। तर सकाळी मी पूजा करून गेले, पण गडबडीने हे पाणी ओतायचंच विसरले। हे पाणी आता कुठे होतो हा प्रश्न पडलाय, मग मी झाडांनाच ओतून टाकते। तर आता मुलांसाठी साबुदाणा आहे, पण म्हटलं ब्रेड पण होते, मग म्हटलं मुलांसाठी सँडविच बनवू। फक्त बटाट्याची भाजी आहे यामध्ये, बाकी काही केलेलं नाही, कारण डॉलीला कांदा टोमॅटो हे काही आवडत नाही। तर इथे आमचा सुद्धा उपवासाचा फराळ जो आहे तो तयार झालेला आहे, साबुदाणा, चिप्स आणि ताक थोडंसं। तर फ्रेंड्स, आज मैत्रिणींना मी चहा घेण्यासाठी घरी बोलवले। आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवारही आहे आणि म्हटलं श्रावण महिन्यामध्ये म्हणजे 4-5 जणींना बोलवून हळदी कुंकू आणि चहा पाणी केलं तर थोडंसं बरं पण वाटते। तर इथे आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी, आधी दोघी आल्या, त्यानंतर मग आणि दोघी येतील। तर आता मी इथं केलेला आहे चहा। आज उपवास असल्यामुळे बाकी काही केलं नव्हतं। आज मी ड्रेस घातला। आता ड्रेस आपण खिचडी खाल्ली। आज काय खाल्लं बघ तू? जेवण काय केलं तू आज? खिचडी खाल्ली। खिचडी खाल्ली तू आज? साबुदाण्याची। तू काय खाल्लं? चिप्स पण खाल्ले। पायनॅपल तुला आवडते? खूप आवडते। काय करायलास? काय? ये मेरा फ्रेंड है, लगेगा मतलब 1 तोला से ही कम में नहीं, 1 तोला से भी कम में लाइट वेट का बनवा के लाए हैं और 90,000 की है। 90,000 में कुछ नहीं आएगा इसका। वही तो लाइट वेट बोला ना पहले से ही। बोलवलं असतं ते 11 वाजता, मग मी काय रात्री 4 ते 11-12 वाजता
मी नाही घातलं खालीवर असं असतं ठीक आहे बाय. मला बी स्वयंपाक करायचा मला बी करायचं आहे. मी सगळं ठीक आहे बाय. बाय बाय राज. बाय बाय. बाय बाय असं Look around. 1, 2 little. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आता खूप कंटाळा आलाय दिवसभर. आता मस्त झोपून टाकणार आहे. तर आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.